पवारांनी जेव्हा म्हटलं सर्वपक्षीय बैठक करून तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून काय प्रतिसाद? नाही, तुमच्या चॅनलवर दोघांचे स्टेटमेंट्स होते. दोघांचीही ह्या विषयामध्ये कुठलेही राजकारण न आणता महाराष्ट्र शांत कसा होईल आणि कुठलीही चुकीची घटना महाराष्ट्रात ऑलरेडी 2 झालेल्या आहेत, त्याच्यात आपण 2 सुपुत्र घालवून बसलोय, त्याच्यात परत काय असं होऊ नये. कुठली चुकी म्हणजे काल जी घटना परळीत झाली ती अस्वस्थ करणार होती, टायर जाळणं वगैरे नाही होय. आपल्याला पाहिजे हे शांततेच्या मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत राहून न्यायालयाने योग्य ते निर्णय घ्यावे. जे सत्य आहे ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर आलं पाहिजे. मी देशाच्या समोर का म्हणते, मला कॉन्स्टंटली दिल्लीवरनं सगळे मीडिया, खासदार या सगळ्यांचे प्रश्न रोज आणि फोन येतात की महाराष्ट्रात ही घटना काय चालली आहे, सुप्रिया हमको समजाव क्या हो रहा है. पवार साहेबांनी अमित शहानी टीका केली होती, त्याला संजय तावडेने प्रत्युत्तर दिलंय. क्रोनॉलॉजी बघा. पहिली टीका अमित शहाकडून आली, त्याला काल प्रत्युत्तर दिलं पवार साहेबांनी. आज विनोद तावडेने परत ट्विट केलंय की दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवणाऱ्यांनी अशा पद्धतीने शोधतं का, आणि अमित शहाची तरी पण इथे चोऱ्या करण्यासाठी होत्या. एका दहशतवाद्याला एन्काउंटर केलं, त्याच्या संदर्भात किती तडीपारी होती असं त्यांनी. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. मी परवाही तेच म्हणले. याच्याऐवजी या सगळ्यांनी बीड आणि परभणीच्या घटनेबद्दल जर जास्ती कॉमेंट्स आले असताना तर महाराष्ट्राला आता जास्त आधार झाला असता. कारण का आता हे सगळं करण्यापेक्षा या देशाचे गृहमंत्री जे आहेत ते देशाचे गृहमंत्री आहेत, ते पक्षाचे गृहमंत्री नाही. माझी अपेक्षा होती की ते जेव्हा महाराष्ट्रात येतील आणि भाषण करतील तेव्हा बीड आणि परभणीमध्ये शांतता व्हावी आणि याच्यासाठी जो काही न्याय द्यायला लागेल तो आमचं सरकार पूर्णपणे पारदर्शकपणे करेल, अशी माझी अमितभाई शानकडून अपेक्षा होती. एक नागरिक, एक महिला, एक लोकप्रतिनिधी म्हणून. उघडा. अजित पवार काल आमदारांच्या मीटिंगमध्ये असं म्हटले की 2 विषयांच्या फाईल मुख्यमंत्र्यांनी रिजेक्ट केल्या आणि त्यांनी असं करायला नको होतं. या मंत्र्यांचा म्हणजे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा प्रमुख म्हणून त्यांनी आधी माझ्याशी डिस्कस करायला हवं होतं, पण त्यांनी ते न करता थेट फाईल रिजेक्ट करणं हे चुकीचं आहे. महायुतीमध्ये डिस्ट्रेस दिसून येतोय का 2 पक्षांमध्ये, आणि अजित पवारांनी अशी नाराजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाहीर करणं आमदारांकडे, तुम्ही कसं पाहता याच्यावर? मला काय आश्चर्य वाटत नाही. ऍक्च्युली इट्स नॉट माय बिझनेस. तो त्यांच्या आघाडीचा, युतीचा अंतर्गत प्रश्न आहे. पण मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का मी गेले 18 वर्ष खासदार आहे आणि बीजेपीचे अनेक मित्रपक्षांचे अनेक अनुभव मी फार जवळून 18 वर्षात या सरकार आल्यापासून ऐकलेले आहेत अनेक राज्यांचे. त्यामुळे मला काय फार आश्चर्य वाटत नाही. पण इट्स नॉट माय बिझनेस. माझा